गाईज, वेलकम टू इलेक्ट्रिकल आयडिया. आणि आपण आज भरणार आहोत मागचा भरलेला पंखा. हा वाला आपला कंप्लीट नव्हता झाला आणि आज आपण कंप्लीट करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. कारण जरी तुम्हाला घरी ह्याचे कनेक्शन वगैरे तुटले तर मग मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे कनेक्शन कसे जोडायचे आणि ते कसे करायचे. आज तुम्हाला मी कनेक्शनचं पूर्ण डिटेलिंग सांगणार आहे आणि वरचीवाली कॉईल पूर्ण भरून सांगणार आहे. हा मधली कॉईल होती ना, त्याच सारखी ही बाहेरची पण कॉईल असते, पण कनेक्शन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सो लेट्स गो. आज आपण सुरू करूया फॅन वायरिंग पार्ट 2. तर घेऊन आपण आपले पेपर जे मागच्या वेळेस लागले ना छोटेवाले, त्यातून आता हे वाले पेपर आणि ह्याला करायचं फोल्ड. आता ह्याला मोडपोलेला आहे आपण, म्हणजे की आणि असं शेप बनवलेला आहे. ह्याला असं मुडपून, असं मधल्या भागात मुडपून जे 2 टर्मिनल आहेत ना त्याच्यावरच्या बाजूला हे मुडपवायचे आणि असे मुडपवायचे आणि मग ह्या फॅनमध्ये टाकायचे. तर मग हे आपण असे केले, तसेच पूर्ण दुसरेवाले पण करायचे. नाही भैया मला लागले पप्पा जवळ अशी सेम हो ना मग 20 किलोमीटर जाते मला. आता सध्या जाते 20 किलोमीटर. एखाद्या वेळेस झालं त्यानंतर 20,000ची
आणि हे आपलं झालेलं आहे टेबल टाकून. आणि आता ह्याच्यावर बाइंडिंग टाकायची. रिटर्न हे आहे आपला फॅन आणि हा मी इथे लावत आहे. जसं पहिलं केलं तर आपण तसंच सेम करायचं आहे. फक्त इथे ना डाय आणि टर्न वाढवायचे. डाय चेंज करायची आणि टर्न वाढवायची, एवढंच करायचं. तर ही वाली डाय होती 2 नंबरची आणि ही वाली डाय आहे 5 नंबरची. तर आता आपण 2 नंबरची डाय काढूया आणि तिथे 5 नंबरची डाय लावूया. ह्याला जे नट लागणार ना तेच 5 नंबरच्या डाईला पण लागणार. तर त्याचेच नट काढून 5 नंबरच्या डाईला लावायचे. तर ही 5 नंबरची डाळ आहे आणि ही मी आता लावत आहे. 2 नंबरची डाळ ठेवून द्यायची. आणि मेन गोष्ट, जिथून कनेक्शनचे 2 वायर पहिलेपासूनच आलेले आहेत तिथूनच दुसरे पण वायर आले पाहिजेत, ही काळजी घ्यायची. कळालं ना? रिटर्न एकदा सांगते. हे कनेक्शन इथून बाहेर निघतात, आपण वरून काढतो. आणि हे कनेक्शनचे 2 टर्मिनल. तर हे 2 टर्मिनल मी मुद्दाम ह्या जागेनेच घेतलेत. आणि ह्याचे जेव्हा घेणार ना वरच्या कॉइलचे, तेव्हा आपण ह्याच साईडने घेणार. इथूनच दोन्ही कनेक्शन आले पाहिजेत असं करणार मी. आता तुम्हाला घेऊन दाखवते. पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित, तेव्हा दिसते. तर मी हे हात टाकलंय आणि हे कच्चं करते एकदा. हे गच्च केलं मी आणि ह्याला आता कॉईल मारायची. 140 म्हणले होते मी मधल्या कॉईलचे आणि 160 बाहेरच्या कॉईलचे. 160 मारायचे टर्न. जितके जाड कॉईल तितकंच ते टर्न होत होता. म्हणजे की तसा फॅन जास्त वेगाने फिरायला लागतो, तसं मी आत्ता करतो. आणि ह्याचं पण तसंच आहे, रिव्हर्स आणि फॉरवर्ड, रिव्हर्स फॉरवर्ड. आता रिव्हर्स झालंय तुमच्याकडे, फॉरवर्ड झाल्यावर माझ्याकडे येणार. मेन पॉईंट दोन्ही ह्याचे तसेच होणार, रिव्हर्स फॉरवर्ड, रिव्हर्स फॉरवर्ड. आता रिव्हर्स केलं तर आता फॉरवर्ड करायचं. आलं ना फॉरवर्ड.